नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं बिझनेस टेक या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी खूप दिवसापासून बिझनेस रिलेटेड रील्स वगैरे बघत असतो इंस्टाग्रामवर. तर स्क्रोल करता करता मला केपी प्रोडक्ट कंपनीची एक रील दिसली. तर रील्स बघितल्यानंतर सरांनी जे क्लेम केलं होतं की मी 100% बिझनेसला सहकार्य करतो, तसंच सरकारी योजनेतून अनुदान वगैरे बिझनेसला मिळवून देतो आणि एक बिझनेस सक्सेस करून देतो. तसंच मी त्यानंतर त्यांचे यूट्यूब चॅनल वगैरे ओपन केले, ज्यात त्यांनी बनवलेल्या ज्या मशिनरी आहेत त्यात एक पापड मशीन नोटीस केली, ज्यात ते क्लेम करतात की भारतातली सर्वात भारी पापड मशीन आम्ही बनवतो, जी मशीन ऑल इन वन असून त्याच्यात आपण कमीत कमी 15+ प्रोडक्ट काढू शकतो. त्यात आपण जसं की मी बघितल्यानुसार तांदळाचा पापड होता, नागलीचा पापड होता, उडदाचा पापड होता, मुगाचा पापड होता, त्यानंतर पाणीपुरी झालं, त्यानंतर बाजरीची भाकर, त्याच्यानंतर आपली रोटी, तांदळाची भाकर, अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी व्हिडिओ अपलोड केलेले होते, जो की आपल्याला प्रूफ भेटतो की खरंच ती मशीन आपले वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट काढू शकते, जे की आपण ऑल इन वन मशीन जी ऑल ओव्हर इंडियामध्ये अवेलेबल आहेत. कारण माझ्या रिसर्चनुसार सुद्धा आतापर्यंत ऑल ओव्हर इंडियामध्ये किंवा ऑल ओव्हर आपल्या मार्केटमध्ये अशी मशिनरी कोणी इंट्रोड्यूस केलेली नाही. तर आपण बोलूया सरांशी, करून घेऊया सरांचं सर्वप्रथम इंट्रोडक्शन. तर सर, आपलं नाव आणि कंपनीबद्दल थोडीफार माहिती द्या. सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या कंपनीचं नाव केपी प्रोडक्ट आहे आणि कंपनी नाशिकमध्ये आहे. आम्ही गेली 12 ते 15 वर्षापासून ह्या बिझनेसमध्ये आहे आणि पापड मशीन तसेच याच्या रिलेटेड बरेचशा आम्ही प्रोडक्ट मार्केटमध्ये बनवतो आणि लॉन्चसुद्धा करतो. तर आमचं प्राईम जे प्रोडक्ट आहे आमचं ते पापड मशीन आहे. तर सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुमचं मेन प्रोडक्ट जे आहे ते पापड मशीन आहेत. तसंच आता तुम्ही भरपूर सारे क्लेम केलेले आहेत तुमच्या व्हिडिओजमध्ये. तर तुम्ही हे जे क्लेम करतात ते कशाच्या बेसिसवर करतात, तर आम्हाला पाहायला मिळेल का की तुमच्या कस्टमरच्या काही सक्सेस स्टोरी असतील, ज्यांनी बिझनेसमध्ये असतील, तर आम्हाला ते बघण्याची इच्छा आहे. नक्कीच मी तुम्हाला प्रत्यक्ष घेऊन चालतो. मी चला माझ्यासोबत, मला दाखवतो की प्रोडक्शन कसं चालतं. आमचे क्लायंट आहेत ओके. आणि प्रत्यक्ष तुम्ही त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन करून सगळी डिटेल लाईव्ह प्रोडक्शन वगैरे सगळं बघू शकता. ओके. तर सरांनी केलेल्या क्लेमनुसार सर म्हणताय की प्रत्यक्ष जो त्यांचे क्लायंट्स आहेत, ज्यांना त्यांनी सपोर्ट करून त्यांचा बिझनेस चालू करून दिलेला आहे, तर आपण लगेचच त्यांच्याकडे जाऊया. तर ते नाशिकमध्येच लोकेटेड असल्यामुळे आपण आज त्यांच्याकडे जाऊ शकतो. तर आपण निघूया आणि जाणून घेऊया त्यांच्याकडनंच सरांबद्दल रिव्ह्यू, कंपनीबद्दल फीडबॅक आणि कशा प्रकारे आज ते वर्क करत आहेत आणि कशा प्रकारे त्यांची बिझनेस सक्सेस स्टोरी आहे. तर चला आपण निघूया. फायनली मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे गुरुप्रसाद पापड उद्योग येथे. तर गाडीत येताना सरांनी मला सांगितलं की हा जो गुरुप्रसाद पापड उद्योग जो आहे तो एका महिलेने केलेला स्टार्टअप आहे. तर मला ऐकून आनंद झाला. एक वुमन एंटरप्रेन्योर आजच्या कॉम्पिटिशनच्या जागेत उतरलेली आहे आणि एक वेल सक्सेस बिझनेस ते चालवत आहे. ते 3 वर्षापासून या गृह उद्योगात सक्रिय असून त्या अत्यंत योग्य प्रकारचा नफा कमवत आहे. तर जाणून घेऊया आपण त्यांची व्यवसाय आता त्यांच्याकडनं. आज आपण इथे आलेलो आहे. तर आज नाशिकचं वातावरण जे आहे पावसाळ्यासारखं झालेलं, पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे. तरी त्या मशीनमध्ये प्रोडक्शन चालू आहे पापडचं. तर आपण पाहूया. आता तिथे आतमध्ये माझ्या मते गर्दी झालेली आहे खूप. तरी मॅडमांचा आपण क्वेश्चन आन्सर करून रिव्ह्यू घेणार आहे. तर चला. फायनली आपल्याला मॅडमांचा टाइम भेटलेला आहे. खूप गर्दी होती, तर मॅडमने त्यांचे कस्टमर क्लिअर केल्यानंतर आपल्याला त्यांचा टाइम दिलेला आहे. मॅम, तर मी तुम्हाला विचारू इच्छितो, तुमचं पूर्ण नाव काय आणि तुम्ही हा व्यवसाय कुठे करत आहात सध्या? माझं पूर्ण नाव वांगीराव जाधव. मी इंदिरानगर नाशिकमध्ये करते. तर मॅडमांचा हा पापड गृह उद्योग जो आहे इंदिरानगरमध्ये लोकेटेड आहे, नाशिकमध्ये. तर आपण मॅडमांना आता विचारू इच्छितो की त्यांच्या डोक्यात ती आयडिया कुठून आली की पापड उद्योग केला पाहिजे आणि ते पापड उद्योग करण्याआधी काय करतात त्यांच्या बॅकग्राऊंडबद्दल विचारू इच्छितो. तर मॅम, आपण पापड व्यवसायाची आयडिया नेमकी तुम्हाला आली कुठून आणि पापड व्यवसायात आपण किती दिवसापासून आहात आणि त्याआधी तुम्ही काय करत होत्या? त्या अगोदर मी जॉब करत होते, पण मग जॉब सोडला. नंतर म्हणतो काय करायचं काय नाही. मग फूड बिझनेसमध्ये काहीतरी करायचं. पापडाची संकल्पना आहे. काही त्याला डिस्काउंट चांगला आहे आणि सिनेबल असतो, त्याच्यामुळे मग पापड सुरू केले. पापडची संकल्पना आल्यानंतर नक्कीच तुम्हाला चॅलेंजेस आले असतील किंवा पापड आपल्याला प्रोडक्शन काढायचंय. तर एक संकल्पना असते पापडाची की आपण बायांकडनं लाटून घेऊ शकतो, घरगुती पापड आहे, पण माझ्या मते त्याला कॉस्टिंग जात असेल. मग तुम्हाला मशीनची आयडिया कुठून आली? मशीनचं रिसर्च कसं केलं तुम्ही? मशीन मी बघितले खूप ठिकाणी, तर मशीनला पण रिस्पॉन्स चांगला आहे की रेट कमी मशीनची आणि सगळ्यांना म्हणजे परवडण्यासारखं नसताना हाताचे पापड लाटून घ्यायचे आणि कोणी कमी लागते. राईट. आता मार्केटमध्ये भरपूर साऱ्या मशिनरी अवेलेबल आहेत, तर तुम्ही केपी प्रोडक्टचीच का मशिनरी चूज केली? सर्च केला, म्हणजे मशिनरी खूप सर्च केला, पण एवढं काही चांगल्या वाटलं नाही मला. ओके. मला हीच आवडली, पण मी 3 वर्षापूर्वी ती मशीन घेतली आणि आता परत नवीन घेतलाय सेट. अच्छा, ओके. म्हणजे तुम्ही 3 वर्षापासून पापड उद्योगात आहात.
तर 3 वर्षात तुम्हाला काय काय मोठा सेटअप आहे चालू आहे माझा. अच्छा ओके नाही 3 वर्षात तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस झाले कारण बिझनेस चालू केला तर लगेच तुम्हाला पिकअप भेटला नसेल तर 3 वर्ष तुम्ही कशी सुरुवात केली काय काय चॅलेंजेस फेस केले तुम्ही कसं कॉम्पिटिशन खूप आहे माझ्या एरियामध्ये 5-6 मशीन आहे कॉम्पिटिशनला मला. तर Okay. मग आता पब्लिसिटी कशी करायची काय कसं करायचं मग काय झालं जे कस्टमर यायचं ना माझ्याकडे त्यांना अख्खा मसाला टाकून आपला पापड राहतो दुसरीकडे असं नसतो सर्व बारीक करू आणि जो मशीनची टेस्ट आहे ना पापडची ती छान वाटली त्यांना. मग त्यांनी काय केलं एक कस्टमर आलं ते 10 कस्टमरला घेऊन आलं मग असं जसं माझी Okay. पब्लिसिटी गेली. तर आपली पब्लिसिटी जी आहे माउथ मार्केटिंगने झाली का बरं आपण क्वालिटी दिली क्वालिटी देण्याचं कारण असं की आपला पापड जो आहे पूर्ण मसाल्याने भरलेला असतो पापडाची क्वालिटी चांगली येते पापडाला चव चांगली येते त्यामुळे आपल्याकडे कस्टमर नाही असं वळत राहिले. सगळे कस्टमर तेच बोलले हाताने लाटल्यासारखं पापड लागलं. अच्छा ओके म्हणजे घरगुती पापडाची जो आपल्याला लागते ते मशीन थ्रू मिळते आणि त्यामुळे आपलं काम पण जेवढा लागेल तेवढा पातळ. अच्छा ओके म्हणजे पापडाची थिकनेस जेवढी जाड लागेल तेवढी जाड जेवढी पातळ लागेल तेवढं आपण मॅनेज करून घेऊ शकतो मशीननी तरी पापडाची टेस्ट बदलत नाही पापडाची टेस्ट तेच राहते पातळ थिकनेस येत नाही आणि चव मध्ये फरक पडतो. चव मध्ये फरक पडतो राईट प्लेन पापड दिसतो. प्लेन पापड दिसतो ओके म्हणजे टेक्चर येतं एक आपल्या पापडच्या पापडला म्हणजे ओव्हरऑल बघितलं गेलं तर मॅडमांनी जी पापडची क्वालिटी तिच्यावर फोकस केला त्यानंतर त्यांनी रेट कमीत कमी देण्याचा प्रयत्न केला जनरेशनला असताना या व्यवसायात उतरून कॉम्पीट करणं खूप अवघड गोष्ट आहे तरी मॅडमांनी हे केलं आणि एक आनंदाची गोष्ट की ह्युमन एंटरप्रिनर माझ्यासमोर उभा आहे त्यांनी 3 वर्षापूर्वी आज स्टार्टअप केला सक्सेसफुली ते आज रन करताय खूप आनंदाची गोष्ट आहे कारण जर आपण प्रॉफिटबद्दल बोलत होतो की आता ओव्हरऑल रेव्हेन्यू तरी किती जनरेट होते रेव्हेन्यू म्हणजे एक संकल्पना की जो आपण बिझनेस करतो तो ओव्हरऑल बिझनेस किती होतोय तुमचा टोटल आताच्या कंडिशनला वार्षिक तर मॅडमांच्या म्हणण्यानुसार की डेली 3-1 हजारापर्यंतचा व्यवसाय होतोय म्हणजे मॅडम आजच्या कंडिशनला वार्षिक 10 ते 12 लाखाचा रेव्हेन्यू करतात त्यात त्यांना मॅक्झिमम प्रॉफिट होतच असेल कारण फूड इंडस्ट्री एकमेव अशी इंडस्ट्री आहे ती मॅक्स टू मॅक्स प्रॉफिट देते आणि कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त प्रॉफिट कमवण्याचा हा एक मार्ग आहे जो की मॅडमांनी शोधला 3 वर्षापूर्वी मॅडमांनी याच्यावर रिसर्च केली खूप साऱ्या मशिनरी बघितल्या त्यानंतर मॅडम पोहोचल्या KB प्रोडक्ट कंपनीमध्ये त्यांना तिथली मशीन आवडली त्यानंतर मॅडमांनी डिसिजन घेतलं त्या मशिनरी घेतल्या मॅडम 3 वर्षापासून हा सेटअप रन करताय आणि जर आपण रेव्हेन्यू बघितला किंवा त्यांची आपण जर प्रोग्रेस बघितली तर आज हे त्यांचं 3रं वर्ष सक्सेसफुली ते रन करताय आणि त्यांनी आज एक सेटअप घेतलेला आहे ऑलरेडी एक्स्ट्रा आणि ते अजून वाढवण्याच्या प्रयत्नात आहे तर मॅडम तुम्हाला भेटून मला खूप आनंद झालेला आहे एक प्लस पॉइंट आहे की वर्कर कमी लागतो एकटं पण हँडल करू शकतो मी एकटे हँडल ओके मॅडमांनी मशीनबद्दल सांगितलं आहे की मशीनचा फीडबॅक पण मॅडमांचं खूप चांगलं आहे म्हणजे जे आपण सरांच्या रील्स वगैरे बघितल्या होत्या की सर बोलता की आम्ही 100% सहकार्य करतो आमच्या कस्टमरला बिझनेस वाढवण्यासाठी तसेच काही अडचणी आल्या तर मॅडमांच्या फीडबॅकनुसार आपल्याला पॉझिटिव्हिटी कळून येते की त्यांनी जे मशीन बनवलेले जे डेव्हलप केलेले तेही खूप चांगलं आहे आणि त्याचे फीडबॅक पण चांगले आहेत मॅडम एक विचारू इच्छितो की सरांनी आता मागे मी रील वगैरे बघितली होती ते म्हणता आम्ही 100% कस्टमरला सहकार्य वगैरे करतो टाइम टू टाइम मशीनची सर्व्हिसिंग येत असेल किंवा मशीन हे हमखास तर प्रॉब्लेम येणार तर ते प्रॉब्लेमचे सोल्युशन सर टाइम टू टाइम सॉल्व्ह करतायत का सकाळी फोन केला संध्याकाळपर्यंत हजर असतो. अच्छा ओके तर सर मॅडमांच्या म्हणण्यानुसार विथिन 12 आवर्समध्ये त्यांचं प्रोडक्शन जर स्टॉप झाला असेल तर चालू करायचं काम सीझन असलं तर लगेच पाठवून अच्छा देतो ओके आपण पण समजून घेतो ओके सरांचा पण एक बिझनेस आहे किती नाही म्हटलं तरी तर ते पण एक कामात असतात हो. तर मॅडम पण त्यांना समजून घेतात पण ते 12 ते 24 तासात त्यांची सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतातच आणि जर त्यांच्याकडे गर्दी नसेल तर क्विक माणूस पाठवू शकतात तर ते क्विक माणूसही पाठवतात आलेले तसे आलेले पण ऑफ सीझनला आले पण अच्छा ओके सीझन मध्ये आपण पण थोडं समजून घेतलं पाहिजे की त्यांच्याकडे पण वर्कर राईट मशीन प्रोडक्शन खूप चालतं त्यांच्याकडे ओके तर अशा प्रकारे मॅडमांनी जो फीडबॅक दिलेला आहे तर ह्या प्रकारे मला एक कळलं की फूड बिझनेस हा खूप छोटा नसून हा खूप मोठा होऊ शकतो एक महिला एंटरप्रेन्योर यात जर उतरली तर खूप काही करू शकते आज मॅडमांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे प्राऊड ऑफ मॅडम तुमच्यावर खूपच तुम्ही म्हणजे 3 वर्षापासून हा बिझनेस रन करणं आणि त्यात उभं राहणं खूपच अवघड आहे कारण सध्या बिझनेस करणं सोपं राहिलेलं नाही तरी मॅडम उभे आहे मला आनंद होतो जेव्हा मी ह्युमन एंटरप्रिनर पाहतो मला असं वाटतं की आत्ताच्या जगात ह्युमन एंटरप्रिनरने वाढत राहावं आणि अशा प्रकारचे व्यवसाय करत राहावे धन्यवाद मॅडम तुमचा फीडबॅक दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
तर अशा प्रकारे आपण सरांसोबत जाऊन प्रत्यक्ष जो प्रोडक्शन युनिट आहे तो बघून आलेलो आहे. मला सर्वात महत्त्वाचा आनंद असा झाला की तिथे एक वुमन एंटरप्रेनर होती जी की आज सक्सेसफुली बिझनेस रन करते. इनोव्हेटिव्ह प्रकारची एक मशीन सरांनी बनवलेली आहे जी की फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे, ज्यात आपल्याला म्हणजे लेबर कॉस्ट वगैरे लागतच नाही, कारण लेबरच लागत नाही त्या मशीनला. 1 ते 2 जण ती मशीन चालवू शकतात. मशीन जी आहे ती ज्या प्रकारे बनवली, ज्या प्रकारे इन्व्हेंट केली, मला खूप मशीन आवडलेली आहे. तर आपण सरांकडनं जाणून घेऊया की हा बिझनेस कशा प्रकारे आपण सुरू करू शकतो, की मॅडमची जी सक्सेस स्टोरी तुम्ही बघितलीच आहे, त्या प्रकारे आपण कसे नवीन नवीन एंटरप्रेनर्स घडवू शकतो या समाजात. तर जाणून घेऊया आपण सरांकडनं. तर सर, तुम्ही बोलल्याप्रमाणे तुम्ही खरंच दाखवून दिलं की प्रत्यक्ष की खरंच तुमचे प्लांट चालू आहे, खरंच तुम्ही कस्टमरला सपोर्ट करताय आणि अत्यंत मला खूप आनंद झाला तुम्हालाही भेटून की तुम्ही एका वुमन एंटरप्रेनरला आज एवढी भारी आयडिया दिली, आज ती प्रॉपर सक्सेस वर्क करते, जिचा रेव्हेन्यू खूप चांगला आहे आणि ती अजूनही पुढे जाण्याचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे तुम्ही नवीन उद्योजकांना काय सांगू इच्छिता किंवा नवीन उद्योजक कशा प्रकारे त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करू शकता? आपली जी कंपनी आहे, जसं मी सांगितलं, बरेचसे आमचे प्रोडक्ट आहे फूड प्रोसेसिंग रिलेटेड आणि नाशिकमध्ये कंपनी आहे आमची. जे बिझनेस नवीन चालू करू इच्छितात त्यांच्यासाठी काही गव्हर्नमेंट स्कीम आता PNFP यंत्र, मुद्रा योजना, बऱ्याचशा अशा योजना आहेत यांच्यासाठी आमचे 100% सहकार्य असते. प्लस तुमचं बजेट किती आहे, तुम्ही कोणता बिझनेस चालू करू शकता याचं सुद्धा आम्ही पूर्णपणे गाईडलाईन देतो. प्लस तुम्हाला बँकेचं काही सहकार्य लागत असेल तर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये काही बँकाच असतात, त्यांचा आम्ही तुम्हाला संपर्क करून देतो. तुम्ही त्यांच्या थ्रू जाऊन तुम्ही बँक लोन घेऊन सुद्धा मार्केटमध्ये तुमचा बिझनेस चालू करू शकता, किंवा तुमच्याकडे काही थोडंफार प्रमाणात काही अमाऊंट असेल तर ती देऊन तुम्ही उर्वरित अमाऊंट लोनवरती घेऊन सुद्धा बिझनेस चालू करू शकता. आता हे तुम्ही जसं ज्या मशीन बघायला गेले होते, पापड मशीन, ते क्लायंट आपल्याकडे आले होते. कमीत कमी येण्याच्या आधी त्यांनी 10 ते 15 कंपन्यांमध्ये व्हिजिट केली. हो, बोलल्या त्या. त्याच्यानंतर ते आपल्याकडे आल्याने आपली मशीन त्यांनी फायनल केली. फायनल करायचं रिझन असं आहे की आपली जी मशीन आहे ऑलरेडी आपण आउट ऑफ इंडिया पाठवतो. ती पापड जी मशीनची आहे, पापड मशीन आहे ती आउट ऑफ इंडिया पाठवतो. तर ही जी मशीन आहे डेव्हलपच अशी केलेली आहे की तिला मेंटेनन्स लागणार, 0 मेंटेनन्स, ऑइलिंगची गरज नाही, ग्रीसिंगची गरज नाही, कमीत कमी माणसांमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं निघेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर मशिनींच्या प्रमाणात तुमच्या मशीनमध्ये प्रोडक्टची क्वालिटी आणि गुणवत्ता 1 नंबरला कशी जाईल याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या एरियात मला वाटतं अजून बऱ्याचशा काही मशीन सुद्धा असतील तर ती सगळ्यात जास्त कस्टमरचा फ्लो त्यांच्याकडे आहे. पावसाचं वातावरण असू द्या किंवा उन्हाळा असू द्या किंवा हिवाळा असू द्या, त्या मशीनमध्ये तुम्ही उडदाचा पापड 12ही महिने काढू शकता. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाचा पापड, मुगाचा पापड असे मल्टी प्रोडक्ट त्या मशीनमध्ये निघतात. तर त्याच्यासाठी आमच्याकडून तुम्हाला जर बँकेचं सहकार्य पाहिजे असेल ते सुद्धा भेटेल. तुम्हाला प्लॅनिंग पाहिजे असेल कसा बिझनेस चालू करायचे ते सुद्धा भेटेल तुम्हाला आमच्याकडून. आमच्या परीने जेवढं आम्ही सहकार्य करता येईल तेवढं आमच्या परीने आम्ही 100% सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. आमचा जो मेन मोटो आहे की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जो बेरोजगार वर्ग आहे त्याला रोजगार कसा भेटेल आणि तो स्वतःच्या पायावर उभा कसा राहील आणि तो आपल्या हाताखाली अजून 4 लोकांना रोजगार उपलब्ध कसा करून देईल याचा आमचा जास्तीत जास्त फोकस असतो. त्याच्यामुळे आमच्याकडे ज्या मशिनरी असतात त्याची गुणवत्ता आणि जो येणारा कस्टमर आहे त्याची कॅपॅसिटी, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही तुम्हाला एक समतोल साधून मग तुम्हाला प्रोजेक्ट कसा टाकला जातो या गोष्टी समजून सांगितल्या जातात. मग पुढचा डिसिजन तुमचा असतं की कसा बिझनेस तुम्हाला चालू करायचा आहे, काय करायचं आहे. तर पहिली गोष्ट बेसिक जी असते की बिझनेस चालू कसा करायचा आहे, काय काय लागणार आहे, त्याच्यासाठी भांडवल किती लागणार आहे, जागा किती लागणार आहे, प्रोडक्ट काय लागणार आहे, कच्चा माल कसा लागणार आहे, कच्चा माल कुठे अवेलेबल होणार आहे, मार्केटमध्ये तुम्ही कसा सेल करणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आमच्या कंपनीत दिली जाते. सगळ्यात पहिले बिझनेस चालू करण्याच्या आधी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी, बेसिक गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेस सेटअप कशा पद्धतीने टाकू शकता हे तुम्हाला सांगतो. नक्कीच सर, तुम्ही सांगितलेली जी माहिती आहे ती स्वतः मी पडताळली, ती खात्रीशीर एकदम सत्य आहे. आणि मी जेव्हा त्या मॅडमांना भेटलो, मी पर्सनली त्यांच्यासोबत बोललो की तुमचा फीडबॅक वगैरे कसा आहे, तर त्यांनी एकदम उत्तम फीडबॅक आम्हाला दिला. त्यांनी मशीनबद्दल तुम्ही जे काय काय सांगितलं त्या सर्व गोष्टी त्यांनी आम्हाला स्वतःहून सांगितलं, तेही न विचारता. तर नक्कीच तुम्ही जो सांगताय ते सर्व एकदम खरं आहे आणि सत्य आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर मी सरांकडे स्वतः आलेलो आहे. मी त्यांचा कॅटलॉग वगैरे चेक केला. त्यांच्याकडे 150+ आयडियाज आहे की तुम्ही वेगवेगळ्या प्रोसेसिंग किंवा डिस्पोजेबल प्रोसेसिंग युनिटमध्ये उतरून
तो व्यवसाय सुरू करू शकतात. तर तुम्हालाही जर व्यवसायात उतरायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट सरांनी जो इनिशिएटिव्ह घेतला आहे की नवीन उद्योजक घडून नवीन उद्योजकाला चालना देणे खूपच चांगला इनिशिएटिव्ह आहे. तर त्यानुसार तुम्ही सरांकडे येऊन त्याबद्दल माहिती घेऊन अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहे, नुसता पापड उद्योगच नाहीत, त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे वेगवेगळे उद्योग आहेत. त्याबद्दल ते तुम्हाला आयडियाही देऊ शकता, त्याबद्दल तुम्हाला अर्थसहाय्य हवं आहे तेही देऊ शकता. तर नक्कीच एकदा कंपनीला येऊन व्हिजिट करा. काही क्युरी असल्यास नक्कीच आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सर्व काही कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहेत, त्याशी तुम्ही कनेक्ट करू शकता. सर तुम्हाला धन्यवाद सर, तुम्हाला भेटून अत्यंत छान वाटलं. असेच नवीन इंटरव्ह्यू घडत राहा, उद्योजकाला चालना देत.